गडहिंग्लजच्या एम.ए. चोरांचा हाय व्होल्टेज धुमाकूळ आहे. 20 लाखांची केबल लंपास केली आहे. बळीराजाचा आणि पाणी पुरवठा आणि आर्थिक कणाही मोडलेला आहे. नशिबाने साथ दिली पण चोरांनी घात केलेला आहे. अशीच काहीशी विदारक अवस्था सध्या गडहिंग्लज तालुक्यातील एम.ए. येथील शेतकऱ्यांची झालेली आहे. गेल्या 2 वर्षांपासून या भागात सुरू असलेल्या विद्युत उपकरणांच्या चोरीच्या सत्राने आता टोक गाठले असून चोरट्यांनी तब्बल 20 लाख रुपयांच्या विद्युत केबल्सवरती डल्ला मारलेला आहे. वारंवार होणाऱ्या या चोऱ्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असून परिसरातून आता संतापाची लाट उसळलेली आहे. या चोरांच्या सत्राची सुरुवात 2 वर्षापूर्वी पाणी पुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटर मशिनीच्या चोरीपासून झाली होती. मात्र आता चोरांनी आपला मोर्चा तांब्याच्या मौल्यवान केबल्सकडे वळवलेला आहे. पहिल्या 2 घटनांमध्ये प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या केबल्स चोरीला गेल्या होत्या. शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी पुन्हा एकदा कर्ज काढून 10 लाख रुपयांच्या नवीन केबल्स टाकल्या. मात्र अवघ्या काही दिवसांतच चोरट्यांनी या सर्व नवीन केबल्सही लंपास केल्या. विशेष म्हणजे चोरटे केबल्स शेतातून जाळून त्यातील तांबे काढून घेत आहेत आणि सध्या बाजारात तांब्यांचा दर 1200 रुपये प्रति किलोच्या दरात असल्याने केवळ तांब्यांसाठी लाखो रुपयांच्या केबल्सचे नुकसान केले जात असल्याचा संशय आता ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे. एम.ए.तील शेतकऱ्यांनी 31 मार्च आणि 23 एप्रिल रोजी झालेल्या चोरीच्या घटनांची माहिती प्रशासनाला दिली होती. या दोन्ही चोऱ्या रात्री 11 ते पहाटे 6 या वेळेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्या होत्या. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होण्यापूर्वीच चोरट्यांनी तिसऱ्यांदा धाडसी चोरी करत पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चोरांनी केवळ केबलच नेली नाही तर जाताना तांत्रिक हत्यारांची सुद्धा जसे की पाळणा, पकड इत्यादींची चोरी केल्याने त्यांच्या धाडसाने आता शेतकरी भयभीत झालेले आहेत. या सततच्या चोऱ्यामुळे एम.ए. परिसरातील शेतीचा पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे. कडाक्याच्या उन्हात पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांनी केबलसाठी लावलेला लाखो रुपयांचा खर्च आता मातीत गेलेला आहे. वारंवार पैसे खर्च करूनही हातात काहीच लागत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. आम्ही जगायचे कसे आणि कर्ज फेडायचे कसे असा सवाल आता येथील बळीराजा विचारत आहे. आता पोलीस प्रशासन या टोळीचा छडा लावून शेतकऱ्यांना न्याय देणार का याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. सूर्य हॉस्पिटलची सेवा तत्परतेची, आता उपलब्ध सुविधा कॅशलेसची.